ठीक आहे, आता आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 8.2 मधला थर्ड क्वेश्चन. तर क्वेश्चन काय ते बघूया. ड्रॉ अ रोम्बस KLMN सच दॅट इट्स साइड इज 4 सेंटीमीटर. तर 4 सेंटीमीटरचा एक आपल्याला रोम्बस काढायचा आहे. रोम्बस म्हणजेच काय, समभुज चौकोन. आणि काय दिले, अँड मेजर ऑफ अँगल K इज इक्वल टू 75 डिग्री. तर एक अँगल दिलाय, तो किती दिलाय आपल्याला, 75 डिग्री. आणि एक साइड दिले 4 सेंटीमीटर. आपल्याला बाकीचे अँगल जे आहेत ते काढावे लागतील आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रोम्बस काढता येईल. तर फर्स्ट काय घेऊया, अँगल K प्लस अँगल L प्लस अँगल M प्लस अँगल N इज इक्वल टू 360 डिग्री. तर कोणताही क्वाड्रिलॅटरल असू दे, त्याच्या सगळ्या अँगलची जी बेरीज असणार आहे किंवा सम जे असणार आहे ते किती असणार आहे, 360 डिग्री. क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या अँगलची जी सम असणार आहे किंवा सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. मेजर ऑफ अँगल K, मेजर ऑफ अँगल M इज इक्वल टू 75 डिग्री. तर रोम्बसची प्रॉपर्टी काय असते, तर रोम्बस जो आहे ना तो त्याच्या सगळ्या बाजू समान असणार आहे. आणि अजून एक प्रॉपर्टी काय, तर त्याचे अपोजिट अँगल काय असणार आहे, ते काय असणार आहेत, समान असणार आहेत. म्हणजे हा जर x असेल तर हा पण काय असणार आहे, x असणार आहे अपोजिट अँगल. आणि हा काय असणार आहे, y असेल तर हा काय असणार आहे, y असणार आहे. म्हणजे अपोजिट अँगल काय असणार आहे, त्याचे समान असणार आहे. म्हणजे मेजर ऑफ अँगल K इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल M इज इक्वल टू 75 डिग्री. तर K त्यांनी 75 डिग्री दिलाय, म्हणजे K चा अपोजिट कोणता येणार आहे, M येणार आहे. K चा अपोजिट येणार आहे M, तो पण किती येणार आहे, 75 डिग्री. आणि अननोन अँगल कोणते आहेत मग, जे आपल्याला माहित नाहीत असे ते अँगल N आणि अँगल L आहेत. ते कशात असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे किंवा समान असणार आहे. अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस, प्रॉपर्टी काय आहे, अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. आता आपण काय केले, इथं आता आपण किंमत ठेवूया कशामध्ये, K ची व्हॅल्यू किती, 75 डिग्री, L ची व्हॅल्यू आहे 75 डिग्री आणि M इज इक्वल टू N आहे, N इज इक्वल टू L आहे, N इज इक्वल टू L आहे. म्हणजेच मी यांच्या जागी काय ठेवू शकतो, L ठेवू शकतो. म्हणजे L प्लस L किती येणार, ट्वाइस L. म्हणजे 75 डिग्री प्लस 75 डिग्री किती येणार, 150 डिग्री प्लस ट्वाइस L इज इक्वल टू 360 डिग्री. 150 प्लस 75 प्लस 75 आलं 150. 150 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर होणार मायनस होणार. 360 मायनस 150 किती येणार, 360 मायनस 150. इथे येणार 0, इथे येणार 1, इथे येणार 2, 210 डिग्री. 210 डिग्री आला. पण ही व्हॅल्यू कशाची आली, ट्वाइस L ची आली. पण आपल्याला काय पाहिजे आहे, आपल्याला ट्वाइस L नको आहे, तर आपल्याला काय पाहिजे नाही, नुसता L पाहिजे आहे. तर इकडे 2 मल्टिप्लिकेशन आहे, तिकडे गेल्यावर येणार डिव्हिजन होणार. म्हणजे काय येणार, अँगल L इज इक्वल टू 210 डिवाइडेड बाय 2. तर हे डिव्हिजन केल्यावर काय येणार, 2 1 जा 2, 0 2 5 जा 10, म्हणजे 105 डिग्री. अँगल KL किती आला, 105 डिग्री. म्हणजे आता आपल्याला कोणते अँगल मिळाले, K आणि M ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे 75 डिग्री. तर कोणते माहित नव्हते, L आणि M आणि L माहित नव्हते. तर L जर 105 डिग्री असेल तर N किती येणार, 105 डिग्री. तर आपल्याला रोम्बसची साइड माहिती आहे 4 सेंटीमीटर आणि अँगल पण माहिती आहे K L M आणि N. आता आपण रोम्बस ड्रॉ करू शकतो. एवढ्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला रोम्बस ड्रॉ करता येईल. त्याचा कसा ड्रॉ करायचा ते आपण बघूया. ठीक आहे, आता आपल्याला काय काय मिळाले ते बघूया. गिवन आहे M इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल K इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल M इज इक्वल टू 75 डिग्री. मेजर ऑफ अँगल L इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल N इज इक्वल टू 105 डिग्री. म्हणजे L आणि N चं माप आपण आता काढले किती, 105 डिग्री किंवा 105 डिग्री. आणि साइड किती, 4 सेंटीमीटर. तर एवढ्या स्पेसिफिकेशन वरून आपल्याला एक रोम्बस तयार करायचा आहे. तर रोम्बस म्हणजे काय, तर त्याच्या चारी बाजू कशा असणार आहेत, समान असणार आहेत. आणि हा किती असणार आहे, 4 सेंटीमीटरचा. तर मी इथं काय काढणार आहे, पहिल्यांदा रफ फिगर. हे असणार आहे रफ फिगर. ही रफ फिगर असणार आहे. तर 4 सेंटीमीटर मी काय करतो, पहिल्यांदा KL, L किती आपला 105 डिग्री, K आणि L काढून घेतो. म्हणजे मी 4 सेंटीमीटरला K आणि L ही 4 सेंटीमीटरची मी लाईन काढून घेणार पहिल्यांदा. आता K पाशी कोणता अँगल आहे आपला, 75 डिग्री. म्हणजे हा कोणता आला, ॲक्यूट अँगल आला. तर इथं मी 75 डिग्रीला हे करणार, हा अँगल काढणार 75 डिग्री.
आता एल किती आहे? एल आहे 105 डिग्री. हा कसा अँगल आपला ऑप्टिक्स अँगल आहे. तर हा किती? हा 75 डिग्री येणार आणि हा किती येणार? 105 डिग्री. तर इथं 105 डिग्रीला मी हा दुसरा अँगल करणार 105 डिग्री. तर रोम्बस म्हणजे काय? सगळ्या बाजू समान. म्हणजे काय? कर्कटक मध्ये मी एवढं अंतर घेऊन इथे एक आर्क मारणार आणि तेवढंच हे किती असणार आहे? 4 सेमी. आणि तेवढं 4 सेंटीमीटर मी अंतर घेऊन इकडे एक आर्क मारणार आणि हा जोडणार. आता इथं के एल मिळाला. इथं कोणता मिळतो आपल्याला? के एल. दुसरा कोणता आहे? के एल, एम आणि एन. पण नावं द्यायच्या पहिला बघायचं की एम ला काय पहिला यायला पाहिजे? अॅक्यूट अँगल. म्हणजे इथे किती आला आपला? अॅक्यूट अँगल म्हणजे 75 च्या पुढे 75 डिग्री यायला पाहिजे आणि इथं 105 डिग्री. के एल, एम आणि एन. हा काय झाला? आपला रिक्वायर्ड रोम्बस तयार झाला. आणि सगळ्या बाजू समान आहेत त्यामुळं आपण कॉन्ग्रुएंस इथं चिन्ह दिलं. ही काय झाली आपली फायनल फिगर. ही काय झाली आपली रफ फिगर. रफ फिगर काय असणार आहे? सेम असणार आहे, फक्त आपल्याला मेजरमेंट्स घ्यायची गरज नाही. फायनल फिगर काढण्यासाठी आपल्याला मेजरमेंट घ्यावे लागतील. हे किती येणार? 105 डिग्री, 75 डिग्री. तर इथं आपला प्रॅक्टिस सेट 8.2 मधला तिसरा क्वेश्चन कंप्लीट झाला. इथं पण हे सगळे येणार आहे 4 सेंटीमीटर आहे. हे पण काय येणार 4 सेंटीमीटर. प्रॅक्टिस सेट 8.2 मधला चौथा क्वेश्चन. तर क्वेश्चन 4 काय बघूया. इफ अ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल इज 26 सेंटीमीटर अँड वन साइड इज 24 सेंटीमीटर. म्हणजे काय? एका आयताची एक आयताचा कर्ण किती दिलाय? 26 सेंटीमीटर आणि त्याची बाजू बाजू किती दिली? 24 सेंटीमीटर. फाइंड द अदर साइड. तर दुसरी बाजू तुम्हाला काढायची आहे. तर आयताची प्रॉपर्टी आहे. तर आयताचे सगळे अँगल कसे असणार आहेत? 90 डिग्री असणार आहेत. आता ही डायग्राम मी काढली. डायग्राम काढल्यामुळे आपल्याला जरा आयडिया येईल की आपण कसं सॉल्व्ह करायचं ते. आता इन ट्रायंगल ए बी सी. आता मी ट्रायंगल ए बी सी मध्ये बघणार आहे. तर एसी काय आहे? तर डायगोनल आहे. डायगोनल म्हणजे काय? एसी किती येणार आहे? 26 सेंटीमीटर. लेंथ AC इज इक्वल टू 26 सेंटीमीटर. आणि BC म्हणजे काय सांगितलं त्यांनी? तर वन साइड. रेक्टँगलची वन साइड म्हणजे काय? ट्रायंगलची एक बेस येणार आहे. किती येणार आहे? BC लेंथ BC इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचं आहे? तर फाइंड द अदर साइड. अदर साइड म्हणजे आपल्याला AB काढायची. तर आपल्याला काय काढायचं? लेंथ AB काढायचं. तर इथं 90 डिग्री म्हणजे हा कोणता आला? राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण कोणता थेरम वापरू शकतो? तर पायथागोरसचा थेरम आपण वापरू शकतो. बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या थेरम नुसार तर काय येणार आहे? हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे काय? लेंथ AC स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ काय येणार आहे? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस लेंथ BC स्क्वेअर. आता AC स्क्वेअर किती आहे? तर 26 आहे. 26 स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर किती काढायचा आहे? लेंथ AB आपल्याला काढायचा आहे. आणि BC किती दिलाय त्यांनी? 24 सेंटीमीटर. 24 चा स्क्वेअर. तर 26 चा स्क्वेअर किती येणार आहे? तर 676 इज इक्वल टू लेंथ AB स्क्वेअर ॲज इट इज घेणार मी. लेंथ AB स्क्वेअर प्लस 24 चा स्क्वेअर. 24 चा स्क्वेअर किती येणार आहे? 576. तर आता इकडे हे प्लस मध्ये इकडे गेलं जाणार आहे मायनस होणार आहे. म्हणजे काय येणार आहे? लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू 676 minus 576. 676 मधून 576 गेल्यावर किती राहणार आहे? 100 राहणार आहे. म्हणजे काय येणार आहे? लेंथ AB स्क्वेअर इज इक्वल टू 100. तर काय करणार मी? स्क्वेअर घालवण्यासाठी स्क्वेअर रूट घेणार आहे. लेंथ AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 100.
तर 100 कशाचा स्क्वेअर आहे? तर 100 हा 10 चा स्क्वेअर आहे, म्हणजे काय येणार आहे? ह्याचा आन्सर येणार आहे 10. लेंथ AB इज इक्वल टू 10. पण आपल्याला लेंथ AB विचारले का, तर काय विचारले की फाइंड द अदर साइड. मग काय म्हणायचं? देअरफॉर अदर साइड ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू अदर साइड ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 10. तर युनिट किती दिले त्यांनी? सेंटीमीटर आहे, त्यामुळे युनिट पण लिहायचं. युनिट किती येणार? 10 सेंटीमीटर. तर हे काय झालं? तुमचं फायनल आन्सर आलं. तर इथं आपला क्वेश्चन 8.2 मधला चौथा क्वेश्चन कंप्लीट होतो.